महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचालींना आता वेग आलाय। ठाकरे सेनेचे 6, वंचितचे 2 आणि 2 अपक्ष नगरसेवक फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर नगरसेवकांकडून फडणवीसांची भेट घेण्यात आली आहे। चंद्रपुरात महापौर कोणाचा होणार, भाजप की काँग्रेस, याविषयी आता सध्या चर्चा आहे। जरी भेटलं असं तरी बहुमताचा याहो आणि मला विश्वास आहे 100% महापौर हा काँग्रेसचाच या महापालिकेवरती बसेल। साहजिकच त्यांची या ठिकाणी 8 लोकांचा गट झाला आहे। गट झाल्यानंतर ते जबाबदार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना भेटत असतील तर आनंदाची गोष्ट आहे। पण मला विश्वास आहे की जे घटक पक्ष आमच्या सोबत होते, मग उभाटा असतील किंवा वंचित असतील, या घटक पक्षावरती माझा विश्वास आहे आणि महाविकास आघाडीच्या ते सोबत राहतील। त्यांचा आग्रह असा होता की 2.5 वर्षाचं महापौर पद द्यावं। मी सांगितलं ते आमच्या स्तरावर हा निर्णय होणं कठीण आहे। तुम्ही जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटाल तेव्हा एकदा तुमची मागणी ठेवा। आमच्या स्तरावर जे देणं शक्य आहे त्याबद्दलची चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली। खरं तर एक 500 रुपयाचा स्टॅम्प पेपरही तयार करण्यात आला, पण नंतर मला वाटतं की कोणीतरी त्यांना म्हणाले की महापौर पद आम्ही देऊ शकतो आणि मग त्यातून जरा काही प्रश्न निर्माण झाले। भारतीय जनता पार्टी सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार, तर जे 15 लोक बाहेर आहे, ज्यामध्ये उभाटा आहे, वंचित आहे, BSP आहे, अपक्ष आहे, या सर्वांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार आहोत। आमची प्राथमिक चर्चा उद्धव ठाकरे साहेबांचे जे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी या ठिकाणी झालेली आहे। त्यांच्या काही मागण्या आहे, त्या मागण्या घेऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सादर केल्या आणि त्यावरचा निर्णय आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे मागितलेला आहे। मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे जे इतरही नेते आहेत जिल्ह्यातले, त्यांच्याशी चर्चा करून उद्या एकत्रितपणे याच्यावर विचार विनिमय करून केला जाईल, हे या ठिकाणी सांगण्यात आलं। भाजपच्या गणेश नाईक आणि शिंदे सेनेमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी सुरू झाली आहे। भाजपनं परवानगी दिली तर नामोनिशाण मिटवू, ठाण्यामधून गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना आव्हान दिलेलं आहे। तर आम्ही बोललो तर विषय देशपातळीवर जाईल, असं प्रत्युत्तर संजय शिरसाट यांनी दिलं। भाजपने परवानगी दिली तर नामोनिशाण मिटवू, असा इशारा मंत्री गणेश नाईकांनी पुन्हा उपमुख्यमंत्री शिंदेंना दिलाय। 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या निकालानंतर नाईक शिंदेंमधला वाद संपेल असं वाटत असतानाच पुन्हा वादानं तोंड वर काढलंय। नाईकांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता पुन्हा राजकीय आखाडा सुरू झालाय। आम्ही जर बोलायला लागलो तर विषय देश पातळीवर जाईल, असा इशारा शिरसाटांनी नाईकांना दिलाय। किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, यांचे नामोनिशाण साफ करून मी आजपर्यंत बोलतो, पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो। काय बोललो नाही, आम्ही आदेश मानतो। मनाला न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केले पक्षाकरता, पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता, असं माझं मत आहे। गणेश नाईकचं थोडं जास्त होत चाललेलं आहे। दरवेळेला आव्हानाची भाषा करणाऱ्यांनी पहिले आपण थोडं डोकं ठिकाण्यावर ठेवा। जर तुम्हाला वाटत असेल की महायुतीमध्ये बिघाड व्हावाच तर तुम्ही आव्हान देत बसा, आम्ही ते स्वीकारायला तयार आहोत। एक महानगरपालिका म्हणजे काय अख्खं राज्य होत नाही। मला वाटतं थोडंसं त्यांनी स्वतःवर त्यावर घातलं पाहिजे। आमच्या नेत्यांवरती वारंवार जर कोण असं बोलत असेल तर नक्कीच मग शेवटी आम्ही शिवसैनिक आहोत आणि ते देखील मूळचे शिवसैनिकच आहेत। शिवसैनिक काय करू शकतो हे त्यांना व्यवस्थित माहिती आहे। शिंदेंवर केलेल्या टीकेनंतर ज्योती वाघमारेंनी गणेश नाईकांवर जोरदार हल्लाबोल केला। गणेश नाईक खबरदार, इथून पुढे एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल एक शब्द जरी बोललात ना, उरल्या सुरल्या अब्रूचे धिंडवडे निघतील तुमचे। अरे तुम्ही काय आमचं नामोनिशान साफ करणार? त्यापेक्षा आधी स्वतःचं चारित्र्य साफ करा आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान साफ करणारा माईकालाल अजून जन्माला यायचा आहे। गणेश नाईक अवकातीत राहा। अरे ज्यांच्यावरती बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत, ज्यांच्यावरती विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत, जे स्वतःच्या मुलाला पितृत्वाचं नाव देऊ शकत नाहीत ना, त्यांनी आमच्यावरती बोलूच नये। ज्यांचे फक्त रात्रीच खेळ चालतात ते राजकारणातले अण्णा नाईक म्हणजे गणेश नाईक आहेत। लवकरात लवकर या राजकारणातल्या भटक्या कुत्र्याची राजकीय नसबंदी करा, नाहीतर आम्ही जरी महायुतीत असलो तरी या पिसाळलेल्या कुत्र्याला म्युनिसिपालिटीच्या गाडीत घालून कसा बंदोबस्त करायचा हे लाडक्या बहिणींना चांगलंच माहिती आहे।
पक्षानं सूट दिली असती तर ठाण्यातही भाजपचा महापौर झाला असता, असंही गणेश नाईकांनी म्हटलंय. माझं म्हणणं आहे की या ठिकाणी भारतीय जनता पक्ष जर खुल्ली जर दिली असती तर भारतीय जनता पक्षाचा एकट्याचा सुद्धा महापौर होऊ शकला. कल्याणमध्ये सुद्धा एकट्याचा होऊ शकला असता, उल्हासनगरमध्ये होऊ शकला असता, नवी मुंबईत झाला, बँजरमध्ये झाला. एकनाथ शिंदे साहेब सक्षम आहे हो प्रत्येकाला उत्तर द्यायला. त्यामुळे कोणी किती काही वल्गना केल्या तरी शेवटी गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा हा सक्षम करण्यासाठी आणि ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला हा सक्षम करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे प्रयत्न करतात आणि आम्ही सोबत त्यांचे सहकारी सगळं आहोतच. तर निर्माण झालेल्या वादावर नाईकच अधिक बोलतील, असं मुंबईचे भाजपा अध्यक्ष अमित साटम म्हणाले. नाही, आता ते गणेश नाईक साहेब त्यांनी जे काही वक्तव्य केलं असेल त्याच्याबद्दल स्पष्टीकरण तुम्ही गणेश नाईक साहेबांनाच विचारलं पाहिजे ना. मी त्याच्यावरती कसं बोलू शकतो? मी गणेश नाईकांच्या भूमिकेशी सहमत आहे. ठाण्याच्या निवडणुकीत सुद्धा साताऱ्यातल्या ड्रग्जचा पैसा मोठ्या प्रमाणात आला आणि त्या पैशाच्या ताकदीवर आणि दहशतीच्या बळावर ठाण्यामध्ये शिंदे गटानं बहुमत मिळवलं. दोन्ही पक्षांनी अशा प्रकारच्या भूमिका महायुतीला अडचणीच्या ठरणार नाहीत अशा घेतल्या पाहिजेत. शिंदे साहेब आणि गणेश नाईक साहेब दोघेही मोठे नेते आहेत. कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आल्यानंतर संजय राऊत चांगलेच भडकले. शिवरायांसह महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपनं सन्मान केला असं संजय राऊत म्हणाले आहेत. तर काही छोट्या मनाचे लोक विवाद निर्माण करतात असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. तर कोणी प्रशंसा किंवा निंदा करावी यासाठी मी काम करत नाही असं उत्तर यावर कोश्यारी यांनी दिलंय. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत भडकलेत. शिवरायांसह महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपने सन्मान केल्याचं म्हणत राऊतांनी टीका केली आहे. संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिला असेल तर मी त्याचा निषेध करतो, शिवसेना निषेध करते. मला असं वाटतं की काही छोट्या मनाचे लोक या ठिकाणी एक प्रकारे विवाद उभा करतायत. राऊतांनी केलेल्या टीकेला भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलंय. अशा पद्धतीची राजकीय टीका करणं हे काही योग्य नाही. ठीक आहे, संजय राऊत काय टीका करतात ना, टीका करण्याशिवाय मला आपण सांगा काही चांगलं संजय राऊत बोललेत कधी? असं कधी घडलंय का? संपूर्ण कार्य बघितल्याशिवाय कुणाला इतका मोठा पुरस्कार मिळत नाही आणि इतका मोठा पुरस्कार मिळाल्यावर अशा पद्धतीची आलोचना करणे हे बुद्धिभ्रंश झालेल्या लोकांचं काम आहे. राऊतांचं म्हणणं असं आहे की त्यांनी संविधानाची हत्या केली म्हणून त्यांना पद्मभूषण दिलं असेल तर त्यांचा निषेध करतो. संजय राऊत, मला सांगा, मी आता जे 3 इन्स्टंट सांगितले ते मला वात्र टीकेतून म्हणायचंय. संजय राऊत चोरांच्या उलट्या बोंबा आहेत संजय राऊतचं वक्तव्य. म्हणजे माननीय माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेबांना ज्या प्रकारे म्हणजे पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानिमित्तानं मी खूप हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राच्या वतीनं, आमच्या वतीनं आम्ही देतो. तर कुणी प्रशंसा किंवा निंदा करावी यासाठी काम करत नसल्याचं म्हणत कोश्यारींनी पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनाच पुरस्कार देऊन या स्वरूपाच्या शिवशाहू फुले आंबेडकर आणि संविधानवादी एकंदरीत विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांचा अपमान या निर्णयाच्या अनुषंगाने झाला आहे. मैं कोई मेरी प्रशंसा करे, कोई मेरी निंदा करे, इसके लिए मैं काम नहीं करता. मैं संघ का स्वयंसेवक हूँ. मेरे लिए भारत माता सब कुछ है, उसी के लिए हम काम करते हैं, उसकी संतानों के लिए काम करते हैं और उसके लिए करते रहेंगे. अब किसी को अच्छा लगेगा, किसी को बुरा लगेगा, तो उसमें मैं क्या कर सकता हूँ? मैं उनको धन्यवाद देता हूँ अगर उनको बुरा लगता है तो. भगतसिंग कोश्यारी हे 2019 ते 2023 या काळामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल होते. राज्यपाल असताना फडणवीस दादांच्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळी कोश्यारींनी शपथ दिली होती. शिंदेच्या नेतृत्वातील सरकार स्थापनेवेळीही कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. शिवराय महात्मा फुलेंविषयी वादग्रस्त वक्तव्यामुळे कोश्यारींच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या भाषणामध्ये गिरीश महाजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख विसरले आणि यानंतर महिला कर्मचाऱ्यांनी महाजन यांच्यावर आक्षेप घेतला. मला सस्पेंड करा पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही असा संताप या महिला कर्मचाऱ्यांना व्यक्त केला.
यानंतर महाजन यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली आहे. नाशिकमधल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात गिरीश महाजनांनी केलेल्या भाषणावर वन खात्याच्या महिला कर्मचाऱ्यांना आक्षेप घेतला. गिरीश महाजनांनी वंदे मातरमच्या घोषणा देत भाषणाला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष केला आणि नाशिकमध्ये राबवण्यात येणाऱ्या योजनांबद्दल माहिती दिली. बाबासाहेबांचं नाव आहे, जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं. मी मारूचे गाड्या उपसी, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही. दरम्यान गिरीश महाजन यांनी या प्रकारावर स्पष्टीकरण दिलंय. अनाथ होणार राहिला असेल असं नाहीये, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता. कुठलाही माझा तसा हेतू नव्हता आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय. बरोबर आहे. कल्याणमधील बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावल्याचं प्रकरण आहे. यामध्ये नगरसेवकांचे पोस्टर लावणाऱ्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू झालाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे रमेश टिके असं मृत पदाधिकाऱ्यांचं नाव आहे. पोस्टर लावण्याच्या प्रकरणामध्ये टिकेंच्या विरोधामध्ये तक्रार होती. पोलिसांच्या दबावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय. पोलीस वारंवार फोन करत होते, दबावामुळे कुठेतरी त्याचा रात्री मृत्यू झालेला आहे. नाही, अशा प्रकारची माहिती कोणतीही पोलीस स्टेशनला अद्यापर्यंत प्राप्त नाहीये. जो अर्ज प्राप्त झालेला आहे निलेश दुबेचा, त्या अर्जाच्या अनुषंगाने चौकशी चालू आहे. फोन केला होता का आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याचं नाव होतं? नाही, तक्रार ती फक्त निलेश दुबे आणि इतर 2 लोक अशा स्वरूपाची तक्रार होती आणि त्याबाबत आता या पोलीस स्टेशनला आतापर्यंत काही दाखल नाही. संभाजी भिडे यांनी शरद पवारांवर वादग्रस्त टीका केलेली आहे. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, संभाजी भिडेंनी ही टीका केली आहे. पवार म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड आहे असं संभाजी भिडे म्हणाले. शरद पवारांवर टीका करताना संभाजी भिडेंची जीभ घसरली आहे. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह असल्याची टीका भिडेंनी केली आहे. तर भिडेंनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. देशद्रोह पवार जातीवंत देशाचो बदमाश महाराष्ट्राला देशाला लागलेली कीड आहे. राज्यात नाही असली कीड लागली लवासाची काढून टाकू. तर शरद पवार हे देशाला लाभलेलं प्रगल्भ नेतृत्व असल्याचं म्हणत अंबादास दानवेंनी पलटवार केलाय. शरद पवार साहेब एक देशाचे नेते आहे. एक देशाला, राज्याला एक जे सुजाण नेतृत्व मिळालं त्यात शरद पवार साहेबांचं नाव घेतलं जातं. एवढंच मला याच्याविषयी बोलता येईल. बाकी त्यांच्याविषयी प्रतिक्रिया देणं मला योग्य नाही वाटत. नाही, मी ऐकलेलं नाही. संभाजी भिडे गुरुजी काय बोलले आणि कुठल्या संदर्भानं बोलले बिलकुल मी ऐकलेलं नाही. त्यामुळे ते ऐकल्याशिवाय, कारण माननीय ज्येष्ठ नेते पवार साहेबांच्या बद्दलचं जर हे वक्तव्य असेल तर ते कुठल्या संदर्भानं बोललेत ह्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्यावर बोलणं योग्य नाही. ते शरद पवार आहेत. एका बाजूला जवळच्या बगल्यातल्यांना साखरेचे कारखाने उभे करून देत होते, सहकार उभा करून देत होते, तर दुसरीकडे संघर्ष लावून देत होते. त्याच्यामुळं ज्या प्रकारे भिडे गुरुजी बोलले ते 100% सत्य बोललेले आहेत. जलील यांच्या महाराष्ट्र हिरवा करू या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. जलील यांनी 100 जन्म जरी घेतले तरी भगव्याला हात देखील लावू शकणार नाहीत असं अमित साटम यांनी म्हटलेलं आहे. पूरी तरह से, पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम. आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे. जलील सोडा, जलीलने पुढचे 100 जन्म जरी घेतले ना तरी तो या महाराष्ट्रातून आणि या हिंदुस्थानातून भगव्याला अजिबात हात सुद्धा लावू शकणार नाही. हे तर चिल्लर लोक आहेत आणि म्हणून त्यांना हिरवं करण्यापेक्षा मी त्यांना सांगेन तुम्ही परत एकदा मूळ भगव्यामध्ये या, तुमचं आम्ही धर्मांतर करू आणि जे आपलं मूळ धर्म आहे हिंदू धर्म त्याच्या तो लवकरात लवकर स्वीकारलं
तर अशा पद्धतीने हिरव्या सापांसारखं तडफडायला लागणार.